दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मी बरीच वर्ष मुंबईला अपडाऊन केलं कामासाठी आणि आमचा बराचसा वेळ प्रवासामध्ये आणि मग तिथलच्या कामामध्ये जायचा. घरी खूप आपण कमी वेळ द्यायचो. मग अशी वेळ आली की जवळपासच काम बघितलं, जेणेकरून त्रास पण वाचला आणि घरी जास्त लक्ष देता आलं. आपण बऱ्याच वेळेस इतके कामात गुंतून जातो की आपण त्यामध्ये गुरफटून जातो. एक ओळखीची व्यक्ती आहे माझी आणि ती खूप काम करायची, 12-12, 13-13 तास काम करायची. घरी खूप उशिरा यायची किंवा यायची नाही. आणि तो असा विचार करायचा की मी जास्तीत जास्त पैसा माझ्या फॅमिलीला देईन. आणि बरीच वर्ष निघून जातात आणि अशाच प्रकारे आणि एक दिवस तो घरी येतो, कारण त्याला खूप मोठं प्रमोशन मिळालेलं असतं. तो सांगायला घरी येतो, परंतु घरी कोण नसतं. त्याची मुलं आता मोठी झालेली असते, त्याच्यामुळे ते बाहेरच असतात. पत्नी जी असते ती पूर्वी दिवसभर कामात असायची किंवा घरी एकटी असायची, त्यामुळे तिने एक नवीन नोकरी शोधली होती, ती त्याच्यात गुंतून गेली होती. त्याच्यामुळे आता त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नव्हता. बऱ्याच वेळेस आपण आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आपण कोणासाठी काम करतो आणि किती काम करतो. बघा, उपदेशक ह्याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. एक्लेसियास चॅप्टर 4 आपण बघूया. ह्याच्यामध्ये बघा 6व्या वचनामध्ये काय लिहिले आहे, वर्स 6. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या 2 मुठीपेक्षा शांतीने भरलेली 1 मूठ पुरवली. कारण आपण कोणासाठी काम करतो, किती काम करतो, त्यापेक्षा कमी उत्पन्न असून जास्त वेळ घरी देणं आणि सुखी असणं हे बरं नाही का? आपण कामामध्ये आपल्याला जीवन सांगतं की तुम्ही आळशी होऊ नका किंवा एकदम कामात गुंतून सुद्धा जाऊ नका. आपल्याला एक मध्य साधायचं आहे. आपण एक ठरवून घ्यायचं आहे की मी किती करणार आहे आणि काय करणार आहे. कधी कधी प्रश्न आपल्याला असा पडतो की मनुष्य जो आहे हा जगण्यासाठी काम करतो की कामासाठी जगतो. तुमचा वेळ, आपला जो वेळ आहे योग्य प्रकारे वापरू आणि आपली जी गुंतवणूक आहे ती सार्वकालिक जीवनामध्ये करायला पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, उपदेशक ह्याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. एक्लेसियास चॅप्टर 4 and verse 8. तो म्हणतो, मी हे श्रम करतो व माझ्या जीवाचे सुख दडवतो. हे कोणासाठी? हेही व्यर्थ कष्टमय होय. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.